नमस्कार, मी सुवर्णा जोशी. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात बातमी बुलेटिनची आपण करणार आहोत पिंपरी चिंचवडच्या बातमीनं. पिंपरी चिंचवडच्या चिखली या परिसरात 3 दिवसांपूर्वीच एका व्यक्तीची कोयत्यानं सपासप वार करून हत्या करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकारामुळे पिंपरी चिंचवड परिसरात एकच खळबळ माजलेली होती. आता त्याच परिसरात पुन्हा एक नवा कोयताभाई उदयास आलाय. या कोयताभाईचे हातात कोयता घेऊन प्रदर्शन करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यमभाई सरोदे असं या कोयताभाईचं नाव आहे. त्यानं हातात कोयता घेऊन स्वतःला गुन्हेगार आणि भाई म्हणवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले आहेत. छक्क्या पंजांचं ऐकून कुत्री पण ताट चालतात, पण आमचे सूत्र येरोडा जेलमधून आलत्यात. लावा ताकद. वेळ आली दुनियाला सांगायची मी कोण आहे आणि मी काय करू शकतो. तू दिल नसता दिला तर मी दिलदार नसतो झालो. तू धोका नसता दिला तर मी आज गुन्हेगार नसतो झालो. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत आहेत. गोविंद, हा सगळा काय प्रकार आहे? हा व्यक्ती कोण आहे? यम सरोदे ज्याचं नाव, आणि अशा प्रकारचे व्हिडिओ त्याने टाकलेत. आपण भाई असल्याचं तो उघड उघड सांगतोय. नुसते करायचे म्हणून व्हिडिओ केले, स्टंटबाजी आहे की काय आहे? अर्थातच सुवर्ण, खरं तर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त म्हणून कृष्णप्रकाश यांनी जेव्हापासून सूत्र हातात घेतली तेव्हापासून गुन्हेगारीला आळा बसेल अशी अपेक्षा होती. मात्र 3च दिवसांपूर्वी चिखली परिसरामध्ये भर दिवसा एका व्यक्तीची कोयत्याने वार करून त्याची निर्घुण हत्या केली गेली. हा प्रकार घडला आणि त्यानंतर आता हा नवा एक प्रकार समोर आलेला आहे. चिखली परिसरातला हा यम सरोदे नावाचा तरुण अशा पद्धतीने सोशल मीडियावर खुलेआम शस्त्र हातात घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यामुळे कुठेतरी या सगळ्यांना कायद्याचा धाक आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे. खरं तर कृष्णप्रकाश यांनी 28 जून रोजी असाच एक प्रकार उघडकीस आला होता आणि त्यामध्ये गायकवाड नावाच्या एका तरुणाला पोलिसांनी सोशल मीडियावर दहशत पसरवतो तो तरुण म्हणून त्याला बेड्या ठोकल्या होत्या. त्याची धिंडही काढली होती आणि येरवडा जेलमध्ये त्याची रवानगी केली होती. त्याच दिवशी त्या कृष्णप्रकाशांनी सांगितलं होतं की असे कृत्य करू नका, हे विघातक कृत्य आहेत आणि दहशत पसरवण्यासाठी जर तुम्ही अशा पद्धतीने माध्यमावर सोशल माध्यमावर जर असं कृत्य करत असाल तर तुमच्यावर कारवाई केली जाईल. मात्र त्यानंतरही आपण बघितलं तर हा आज प्रकार समोर आला. हे प्रचंड व्हिडिओ व्हायरल होत आहेत. हा यम सरोदे जो आहे याची गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल अजून काही पोलिसांनी सांगितलेलं नाही. मात्र चिखली पोलीस ज्या परिसरामध्ये घडलेला प्रकार आहे, ज्या परिसरातला हा तरुण दिसतो आहे, त्यांच्या समोर मोठं आव्हान आहे. त्याचबरोबरीनं जे सायबर सेल आहे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आहे त्यांच्यासमोर सुद्धा मोठं आव्हान आणि डोकेदुखी ठरणार हे प्रकार आहेत. या सगळ्या प्रकारामुळे मात्र कुठेतरी या अशा तरुणांना कायद्याचा धाक बसणं आवश्यक आहे, हे महत्त्वाचं. नक्की गोविंद, एका बाजूला 3 दिवसांपूर्वीच एकाची कोयत्यानं वार करून हत्या होते, ही गोष्ट ताजी असतानाच व्हिडिओमध्ये हा व्यक्ती सरोदे हा स्वतः असं म्हणतो पण आहे की आपली सगळी सूत्र येरवड्यातून हलतात. अर्थातच त्यामुळेच अनेक प्रश्न निर्माण होतात सुवर्ण, की हे कसं खुलेआम पद्धतीने, यांच्याकडे शस्त्र कुठे येतात, कुठनं येतात एवढे धारदार पद्धतीनं. आणि जर हे व्हिडिओ असे व्हायरल होत असतील तर जे सायबर सेल आहे किंवा ज्या गुप्त यंत्रणा आहेत पोलिसांच्या, ते लक्ष देत आहेत काय अशा गुन्हेगारांकडे, हा या निमित्तानं प्रश्न उभा राहिलेला आहे. त्यामुळेच आपण म्हणतो की पोलिसांसमोरची डोकेदुखी जरी असली तरीही नागरिकांमध्ये या प्रकारामुळे एक भीतीचं वातावरण पसरलेलं आहे आणि अशा गुंडांना, जे गुंड स्वतःला भाई समजतात, त्यांना कुठेतरी आळा घालण्यासाठी त्यांना कायद्याची कठोर भीती बसावी यासाठी म्हणून पोलिसांना आता पावलं उचलावी लागणार आहेत. तुर्तास तरी आता जी माहिती मिळते यम सरोदे चा शोध चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक आणि त्यांची टीम घेती आहे, त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे असंही कळतंय. मात्र एकंदरीत हा प्रकार जो आहे तो अत्यंत निंदनीय आहे आणि तेवढाच धक्कादायक आहे. या शहरामध्ये गुन्हेगारांना कायद्याची भीती आहे की नाही, कायद्याचा वचक त्यांच्यावर बसला की नाही, ही बाब अधोरेखित करणारा हा प्रकार आहे. नक्कीच अजून एक सामाजिक वर्तन किंवा सामाजिक सलोखा बिघडवणारी ही घटना आहे. याकरता कारण हल्ली
अनेक तरुणांना आपण आपल्याला भाई म्हणून घेणं, आपल्याला गुंड म्हणून घेणं किंवा आपल्या हातात हत्यार असणं, हत्याराने केक कापणं, अशा प्रकारच्या गोष्टी सोशल मीडियावर टाकण्यामध्ये भूषण वाटतंय. त्यामुळेच ही चिंतेची बाब आहे की वारंवार जेव्हा पोलीस सांगतायत, या आधी त्यांनी कारवाई सुद्धा केलेली आहे आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले आहेत. आरमॅक्स सारखे गुन्हे दाखल केलेले आहेत की असं कृत्य करू नका, तलवारीने केक कापू नका. एवढंच नाही, हा जो नियम आहे तो सर्वसामान्य माणसासाठी सुद्धा आहे की बाबा तुम्ही घरी असताना सुद्धा कुठलंही असं कृत्य करू नका की ज्यामुळे दहशत निर्माण होईल किंवा वेगळा काही मेसेज जाईल. परंतु हा जो प्रकार आहे, जो व्हिडिओमध्ये आपण बघतो आहोत, यम सरोदे नावाचा हा तरुण खुलेआम पोलिसांनाही आव्हान देतो आहे आणि त्याच्याकडची जी शस्त्र आहेत त्यावरनं हे स्पष्ट होते की दहशत पसरवण्यासाठी त्याने कृत्य केलेलं आहे. त्यामुळे आता पोलिसांसमोरचं आव्हान आहे की याला तात्काळ बेड्या ठोकून कठोरात कठोर याच्यावर कारवाई करणं. नक्की, आणि त्यावरच आपलं लक्ष असेल. गोविंद, तुर्तास धन्यवाद सविस्तर याविषयी बोलल्याबद्दल, माहिती दिल्याबद्दल, विश्लेषण केल्याबद्दल. छक्क्या पंजांचं ऐकून कुत्री पण ताट चालतात, पण आमचे सूत्र येरोडा जेलमधून आलत्यात. लावा ताकद. वेळ आली दुनियाला सांगायची मी कोण आहे आणि मी काय करू शकतो. तू दिल नसता दिला तर मी दिलदार नसतो झालो. तू धोका नसता दिला तर मी आज गुन्हेगार नसतो झालो.